पाटील या जनजोग्यांचा शाप का लागतो आई? बर आई रेणुकानं जनजुक्ती तयार केले त्यावेळी त्यांना एक शाप दिलाय. बंगला मिळेल, माडी मिळेल, सोनं मिळेल, चांदी मिळेल, नावलौकिक मिळेल, होय. पण मनापासून प्रेम करणारा नवरा तुम्हाला मिळणार नाही. मनापासून प्रेम करणारी पोर तुम्हाला मिळणार नाही. होय. संसाराचं सुख तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आई रेणुकाच्या जनजोग्यांचा आत्मा कधी शांत नसतोय. आज नवरा बायकोच्या मनात दुःख सांगू शकतोय, बायको मनात नवऱ्याला सांगू शकते. हा. नवरा बायको काम करून आली तर पोरं तांब्या भरून पाणी देतील, आई बाबा म्हणतील कंटाळा निघून जाईल. पण याला माझा जनजुक्ती रातभर गाणं म्हणून गेला तरी तांब्या भरून पाणी द्यायला कोण नाही. खरंय. आजारी पडला तर दवाखान्याला न्यायला कोण नाही. बरोबर. म्हणून या यल्लामाच्या जनजोग्यांना शाप दिलाय की तुम्हाला आयुष्यात प्रेमाचं नातं कधी मिळणार नाही. खरंय. म्हणून सगळं नाव लौकिक, बंगला, माडी, सोनं, चांदी, गाडी मिळते, पण मनापासूनचा प्रेम करणारा नवरा जोगती नेला नाही. मनापासून प्रेम करणारी मुलं जनजोग्याला नाही. हा शाप दिल्यानंतर वरदान काय दिले आई? हा. पिवळा भंडारा हातात घेशीला, उदौद घासीला, ज्याला भंडारा दिसेला त्याच्या घराला सोन्याचा कळस येईल. अगा वाईट बुद्धीनं फुकशीला तर त्याचं वाईट होईल. अशी वाच्याशुद्धी शक्ती तुम्हाला मिळेल. जशी भक्ती ठेवा तशी शक्ती तुमच्याकडे राहील. तेव्हा शाना असणाऱ्यांच्या जुक्तिनीच्या नादाला कधी लागायचं नाही.